महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजल्यानंतर घेणार आहे। निकालाचं काउंटडाऊन सुरू झालंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील। या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे। सध्या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम विधिमंडळात सुरू आहे, पण साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय घेणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलंय। याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल, कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत आणि तेही अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ अशी माहिती अनिल देसाईंनी केली आहे। निकालाआधी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाईंनी प्लॅन बी बाबत माहिती दिली। निकालाआधी राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटतात कसे असा सवालही देसाईंनी उपस्थित केला। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सचिव अनिल देसाई साहेब आहेत, जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि पक्षाचे सचिव देखील आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया। देसाई साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर आतापर्यंत आम्ही बघत आलो, जेव्हापासून सुनावणी सुरू झाली त्या डे 1 पासून तुम्ही त्या सुनावणीला उपस्थित होतात, त्याच्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून तुम्ही ती सुनावणी ऐकलेली आहे। आता या सुनावणीचा निकाल 10 जानेवारीला लागतोय सायंकाळी। काय किती मनात धाकधूक आहे आणि काय वाटतं काय निकाल असू शकेल? 10 जानेवारी या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे 2024ला हा आमदार अपात्रतेबद्दलचा निकाल अपेक्षित आहे आणि तो 10 तारखेला त्यांना देणं क्रमप्राप्त आहे। आता व्हीप कोणी कोणाचा पाळला हा वादाचा मुद्दा आहे। काही लोक म्हणतात की आमच्या सह्याच नाही आहेत। त्या ह्या सगळ्या एकंदरीत जी काही सुनावणी झाली त्याच्या अंती तुम्हाला असं वाटतं की हा निकाल तुमच्या बाजूने लागेल किंवा तुमच्या विरोधात? सगळं पाहता अगदी क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतात ते सरळ सरळ दिसतंय। सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की व्हीप हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी नेमून दिलेला 2019मध्ये सुनील प्रभू यांचा व्हीप हा लागतो आणि त्या प्रकारचं व्हीप लागणं याला सुप्रीम कोर्टाच्या केसच्या निकालामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे। त्यामुळे बाकीचा भाग हा लागूच शकत नाही। 10 तारखेला एकतर तुम्ही अपात्र होणार, म्हणजे तुमचे आमदार अपात्र होतील किंवा एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र होतील, त्यांचे अपात्र होतील। तुम्ही हे ठामपणे सांगा। अर्थात ज्याप्रमाणे केस आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण ज्या घडामोडी झाल्या आहेत, ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या समोर आलेल्या आहेत, ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचं अवलोकन जर केलं तर सरळ सरळ दिसतंय। निर्णयाला अवघे काही तास उरले असताना अध्यक्ष वर्षावर जातात, मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि त्या संदर्भात आता ही भेट नेमकी कशासाठी हे बाहेर आलं नाही, परंतु ज्यांच्या हातात हा निकाल आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं आणि तो संपूर्ण निर्णय दिल्लीतल्या काही महत्त्वाच्या सल्लागारांना पाठवणं हे कितपत योग्य? तुम्हीच निर्णय देणार आहात आणि तुम्हीच ज्या वादाच्या भोवऱ्यामध्ये किंवा ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांना भेटणं, मग तुम्ही तुमचं स्पष्टीकरण देणं किंवा बाकीच्या गोष्टी हा भाग वेगळा, परंतु जे एक असं मॉरली हे वाटतं त्या गोष्टी तुम्ही हे करू नये आणि त्यामुळे न्याय काय मिळेल या 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 बाबतीमध्ये फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। न्याय निवाडा प्रक्रियेमध्ये जर उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र केलं तर? अपात्र केलं कारण करूच शकत नाही। पहिली गोष्ट उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या आमच्या आमदारांना करूच शकत नाहीत, कारण तशा प्रकारची केसच नाही आहे। सरळ सरळ तुम्हाला दिसतंय जर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं कन्क्लुजन्स आणि हे पाहिलं आणि ज्या पद्धतीनं दिलेलं आहे, अध्यक्षांजवळ सोपवलेला हा निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा आहे, त्यामध्ये दिसत नाही। पण जर केलं तर अर्थात आम्हाला सुप्रीम कोर्टात जायला लागेल। जर ही लोकशाहीची अशा रीतीने जर अवहेलना किंवा अशा प्रकारचं हे झालं तर पुढचं मग भवितव्य काय हा प्रश्न आम्ही निश्चितच विचारणार। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांचं नेमकं काय होत आहे हे 10 तारखेलाच स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन रुपेश शिलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।